मित्रांनो, मुख्यमंत्री योजना दूत या योजनेसाठी तुम्ही घर बसल्या कशा पद्धतीने अर्ज करायचा ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। योजना दूत म्हणून प्रत्येक गावात एक व्यक्ती निवडला जाणार आहे, ज्याला 10,000 रुपये महिना दिला जाणार आहे। वयाची अट 18 ते 35 वर्ष राहणार आहे। शिक्षण पात्रता तुमचं पदवी किंवा त्यापेक्षा जास्तीचं शिक्षण असायला पाहिजे आणि 13 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते पाहूया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करून टाका, कारण पुढे असेच व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला भेटणार आहेत। मी अविनाश तिरमले, काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर योजना दूत फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला mahayojanadut.org या वेबसाइट वरती यायचं आहे आणि या वेबसाइटची डायरेक्ट लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल वरती सुद्धा दिलेली आहे। लिंक तुम्हाला बायो मध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाणार आहे। अशा प्रकारची ही वेबसाइट तुम्हाला पाहायला मिळते। तर इथे बघा, नोंदणी याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यूथ हा पर्याय तुम्हाला दिसणार आहे। तर इथे बघा, नोंदणीसाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे पात्रता दिलेली आहे। जे तुमचं वय आहे, अर्जदाराचं वय 18 ते 35 पाहिजे। 1 जानेवारी 2024 रोजी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असायला पाहिजे। तुमच्याकडे कमीत कमी पदवी असणं गरजेचं आहे, त्यापुढेही शिक्षण झालं असेल तरी चालणार आहे आणि तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला टिक मार्क करायची, तुमचा आधार नंबर टाकायचा आणि व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं। आधार व्हेरिफिकेशन साठी विचारलं जात आहे, आय एम नॉट अ रोबोट यावरती क्लिक करायचंय। गेट ओटीपी याच्यावर क्लिक करायचंय। त्यानंतर तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती ओटीपी आला असेल, तो 6 अंकी ओटीपी टाका। आय एम नॉट रोबोट यावरती क्लिक करा आणि व्हेरीफाय या बटनावर क्लिक करा। तर येथे आपलं व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे आधार नंबरचं। आता जर का तुमचा आधार नंबर चुकीचा वगैरे असेल तर येथे तुम्ही त्याला एडिट करू शकता। तुमचं आधार कार्डचं पूर्ण नाव ऑटोमॅटिकली येईल। तुमचा ईमेल आयडी टाका, त्याला कन्फर्म म्हणजे रिपीट टाका। आता इथे पासवर्ड टाकायचा आहे, तो कसा तयार करायचा इथे दिलेला आहे। त्यानंतर त्याला सुद्धा रिपीट टाकायचा आहे, कन्फर्म करायचा आहे। तुमचा मोबाईल नंबर जो आधार कार्डला लिंक असेल तो टाका, त्याला पण रिपीट टाका। येथे तुमचं जे काही जेंडर असेल जेंडर सिलेक्ट करा। जन्मतारीख आधार कार्डवरची ऑटोमॅटिकली येणार आहे। तुमचं जे काही कास्ट असेल कास्ट निवडा। व्हॉट्सअप नंबर तुम्हाला टाकायचा आहे। आता तुमचा पत्ता फिल करायचा आहे आधार कार्ड प्रमाणे। त्यानंतर येथे तुमचा जिल्हा निवडायचा आहे, पिनकोड टाकायचा आहे आणि तुमच्याकडे मोबाईल आहे का, स्मार्टफोन आहे का, तर येथे एस करायचा आहे। आणि तुमचं हायेस्ट एज्युकेशन काय आहे, बॅचलर म्हणजे पदवी आणि पीजी अँड अबव्ह म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पदवीच्या पुढे तुमचं शिक्षण झालं आहे का, झालं असेल तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। येथे कन्सेंट वरती क्लिक करायचं आहे। आय एम नॉट रोबोट यावरती क्लिक करून रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे। तर आपलं जे रजिस्ट्रेशन आहे तर ते सक्सेसफुल झालेलं आहे। येथे बघा, कंप्लीट प्रोफाईल यावरती क्लिक करायचंय। आता येथे आपल्याला प्रोफाईल कंप्लीट करायची आहे आणि प्रोफाईल मध्ये काही माहिती आधीपासूनच आपण भरलेली आहे, ती भरण्याची गरज नाहीये। जिथे माहिती भरलेली नाहीये ती जागा आपल्याला आता भरायची आहे। त्यासाठी खाली जायचंय। खाली आल्यावर वयाचा पुरावा अपलोड करायचा आहे, ज्याचा फॉर्मॅट जेपीजी, पीएनजी आणि पीडीएफ असणं गरजेचं आहे। तुम्ही तुमचा आधार कार्ड ज्यावर जन्मतारीख पूर्ण असेल, शाळेचा दाखला किंवा जन्म दाखला अपलोड करू शकता। आता हा फॉर्म तुम्हाला कोण भरून देत आहे ते विचारलं जात आहे, तुम्ही स्वतः भरताय। त्यानंतर सेतू केंद्र चालक, योजना दूत, कॉलेज, तुम्ही कुठून हा फॉर्म भरताय, तर येथे स्वतः भरतोय, त्यामुळे आता येथे सेल्फ केलेलं आहे। कोणता जिल्ह्यामध्ये तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे, तर येथे तो जिल्हा निवडायचा आहे। खाली क्वालिफिकेशन डिटेल म्हणजे एज्युकेशन डिटेल फिल करायची आहे, ज्याच्यात बघा एज्युकेशन आणि क्वालिफिकेशन, तर मी येथे पीजी अँड अबव्ह सिलेक्ट केलेलं आहे। तुमचं शिक्षण काय आहे, पदवी झाली आहे की पदव्युत्तीर्ण पदवी झालेली आहे, ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। इथे बघा, कोर्स आणि स्ट्रीम मध्ये तुमचं काय शिक्षण झालेलं आहे ते टाकायचं आहे। ब्रांच मध्ये तुम्ही काही नाही टाकलं तरी चालणार आहे, जिथे स्टार आहे तेच कंपल्सरी आहे। तर इथे बघा, युनिव्हर्सिटी तुम्हाला टाकायचं आहे। मी जसं की KBCNMU जळगाव टाकलेलं आहे तुमच्या पद्धतीने। त्यानंतर तुम्ही कोणत्या वर्षी पासआउट झाले आहात ते टाकायचं आहे। पर्सेंटेज स्कोर तो तुम्हाला टाकायचा आहे आणि येथे सपोर्टिंग डॉक्युमेंट तुमचं जे मार्कशीट आहे फायनल इयरचं, तर ते तुम्हाला येथे टाकायचं आहे। ते पीडीएफ स्वरूपात तुम्हाला येथे अपलोड करायचं आहे। तर डॉक्युमेंट अपलोड करताना मी येथे वयाचा पुरावा अपलोड करतोय सर्वात आधी। तर चूज फाईल वरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या गॅलरीमध्ये जिथेही ते डॉक्युमेंट ठेवलेलं आहे ते सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर येथे अपलोड नावाचा पर्याय दिसेल, त्यावरती क्लिक करायचंय। तर येथे बघा, डॉक्युमेंट अपलोडेड असं आल्यावर समजून घ्या तुमचं डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे। आता त्याच पद्धतीने मार्कशीट आपल्याला अपलोड करायचं आहे। चूज फाईल वरती क्लिक करून ते सिलेक्ट करून घ्यायचं।
आणि इथे बघा जेही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार आहात त्याची जी साईज आहे ती 512 KB पेक्षा जास्त नसावी, 512 KBच्या आतच असणं गरजेचं आहे. हे मार्कशीट पण आपलं अपलोड झालेलं आहे. आता ऍड टू लिस्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर सेव्ह बटनावरती क्लिक करायचंय. इथे बघा प्रोफाईल आपली सक्सेसफुली अपडेट म्हणजेच कंप्लीट झालेली आहे. आता खाली बघा इथे बाजूला मॅचिंग जॉब्स असा पर्याय दिसेल, त्यावरती क्लिक करायचंय. आता इथे लोकेशन टाईप मध्ये तुम्ही खेड्यागावातील आहात की शहरातील आहात तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचंय. रूरल, अर्बन, येथे तुमचा जिल्हा निवडायचा आहे, येथे तालुका निवडायचा आहे, तुमच्या गावाचं नाव निवडायचं आहे, सर्च या बटनावर क्लिक करायचंय. आता खाली योजना दूत म्हणून येथे बघा व्हॅकन्सी देण्यात आलेली आहे. एक व्हॅकन्सी आहे, मिनिमम क्वालिफिकेशन दिलेलं आहे. ड्युरेशन हे फक्त 6 महिन्यासाठी इंटर्नशिप सारखा प्रोग्राम आहे, हा 6 महिन्यासाठी राहणार आहे. लोकेशन दिलेलं आहे, तारीख दिलेली आहे. तर येथे अप्लाय या बटनावरती क्लिक करायचंय. आणि येथे पाहू शकता आपण सक्सेसफुली या जॉबसाठी येथे अप्लाय केलेला आहे. त्यानंतर बाजूला बघा खाली मॅचिंग जॉबच्या खाली ऍप्लिकेशन नावाचा पर्याय आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. आता इथे तुम्ही जो काही फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म बद्दलची माहिती दिसणार आहे. जॉब टायटल, लोकेशन, स्टेटस दिसणार आहे. अप्लाइड केव्हा तुम्ही अप्लाय केलं ते दिसणार आहे. आणि येथे बघा ऍक्शन बटन आहे. हे डोळ्याचं जे आयकॉन आहे त्यावरती क्लिक करून तुमच्या फॉर्म मध्ये जी माहिती भरलेली आहे ती तुम्ही पाहू शकता. त्यानंतर जर का तुमची योजना दूत म्हणून निवड झाली तर येथे बघा कॉन्टॅक्ट नावाचा खाली पर्याय दिसतोय, त्यावरती क्लिक करायचंय. आणि येथे तुम्हाला ते पाहायला मिळून जाणार आहे. आणि स्टेटस कुठे चेक करू शकता, ऍप्लिकेशन्स यावरती क्लिक करायचंय. आणि येथे अप्लाइड दिसतंय, येथे अप्रूव्ह वगैरे तुम्हाला पाहायला मिळेल. तुमची जर का निवड झाली आणि व्हॉट्सअप नंबर तुमचा घेतलेला आहे, तुमच्या व्हॉट्सअपवरती सुद्धा तुम्हाला कळवण्यात येईल. आणि या योजनेबद्दल जी काही नवीन अपडेट आली तर आपल्या इंस्टाग्राम तसेच यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमाने कळवण्यात येणार आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही हा योजना दूत फॉर्म भरू शकता. व्हिडिओ महत्वाचा आहे, तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ते सुद्धा हा फॉर्म भरू शकतील.